तुम्हाला देखील कमी मार्क मिळत होते। तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालात, तुम्हीही शिक्षकच झालात ना। साधना भोसले या 12वीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या वडिलांना उद्देशून म्हटलेलं हे वाक्य, हे ऐकून चिडलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधनाला मारहाण केली आणि याच मारहाणीनंतर साधना भोसलेचा मृत्यू झाला। नीटच्या म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेत कमी मार्क कसे पडतात यावरून बापलेकीमध्ये सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजी गावात राहणाऱ्या साधनाचा जागीच मृत्यू झाला। नीटच्या सराव परीक्षेत मार्क कमी पडत असल्याने बापलेकीत वाद झाला आणि त्या वादाची परिणती मारहाणीत झाली। नेलकरंजीत घडलेल्या या प्रकाराने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिक परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे। यात संपूर्ण गोष्टीचा घटनाक्रम जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। नेलकरंजीत राहणारे धोंडीराम भोसले उच्च शिक्षित होते। त्यांच्या पत्नी नेलकरंजीच्या माजी सरपंच होत्या। मुलीच्या मृत्यूनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी धोंडीराम भोसले यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर असणारा परीक्षांचा दबाव, या दबावाला कारणीभूत असणारी कौटुंबिक सामाजिक कारणं, या सगळ्या प्रक्रियेत पालकांकडून नकळतपणे होणाऱ्या चुका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात पालकांची भूमिका याविषयी पुन्हा एकदा नव्याने चर्चा होणं गरजेचं आहे। शिक्षण क्षेत्रातील तज्ञांना याबाबत काय वाटतं? स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय केलं पाहिजे आणि मानस उपचार तज्ञांची याबाबतची मतं काय आहेत याबाबत देखील आपण समजून घेतलं पाहिजे। दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देत असतात, मात्र यापैकी काही हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो। पण मागच्या काही वर्षांमध्ये देशभरात या प्रवेश परीक्षांची तयारी करून देणाऱ्या कोचिंग क्लासेसमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे। कोरोनानंतर लाखो रुपये फीस घेऊन ऑनलाईन कोचिंग देणाऱ्या क्लासेसची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली